विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांसाठी गेल्या 20 ते 21 दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर शांततापूर्ण लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करणारे ज्येष्ठ पर्यावरणवादी वैज्ञानिक सोनम वांगचुक व कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना बळाचा वापर करून मोदी सरकारच्या इशाऱ्यावर पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा व दिल्या गेलेल्या अपमानास्पद वागणुकीचा नांदेड येथील विविध संघटना व सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर जाहीर निषेध व्यक्त करून नीट पेपर फुटीस जबाबदार असलेल्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी एक दिवसीय बैठा सत्याग्रह करण्यात आला। या प्रसंगी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, विद्यार्थी व शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठा सत्याग्रहानंतर विविध संघटना व सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। विविध पक्ष संघटना, परिवर्तनवादी चळवळीतील संबंध, कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षक यांच्या वतीने महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस्थळाजवळ आज आपण एक दिवसाचा बैठा सत्याग्रह करत आहोत। जंतर मंतर दिल्ली येथे ज्येष्ठ पर्यावरणवादी वैज्ञानिक सोनम वांगचुक हे मागच्या 20 ते 21 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले होते, परंतु या काळामध्ये एकही शासनाचा प्रतिनिधी त्यांच्या उपोषणस्थळी येऊन विद्यार्थ्यांच्या काय समस्या आहे हे जाणून घेण्यासाठी आले नाही। उलट पक्षी अत्यंत क्रूरपणे, निष्ठुरपणे त्यांना अपमानास्पद अशा पद्धतीची वागणूक देऊन परवाला त्यांना आंदोलन स्थळापासून त्यांचं अपहरण केलं। एवढंच नाही तर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष दिपकेजी, अभिजित दिपकेजी हे सकाळच्या पहारी प्रांतविधीसाठी फ्रेश होण्यासाठी गेलेले असताना त्यांच्या मागावर असलेल्या पोलिसांनी त्यांनाही रस्त्यामध्ये अडवून अर्वाच्य भाषेत, गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली, अमानुष मारहाण केली। या मारहाणीचा आम्ही या ठिकाणी आज जाहीर निषेध करत आहोत। त्याचबरोबर आज संसदेवर संबंध भारतातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या वतीनं एक नियोजित महामोर्चा आयोजित केला होता। नियोजित मोर्चावर सुद्धा या शासनाच्या वतीनं अत्यंत क्रूरपणे, आडमुठेपणाने, अमानुषपणे अशा पद्धतीचा लाठीहल्ला केला। त्याचा सुद्धा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आहोत आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची या सत्याग्रहाच्या माध्यमातून मागणी करत आहोत। या ठिकाणी 3 मे 2026 ला नीटचा पेपर झाला आणि तो फुटला। त्यानंतर संबंध महाराष्ट्र नाही तर देश पेटला। विद्यार्थ्यांचा आक्रोश होता, आमचं भविष्य धोक्यात आलेलं आहे। त्याचीच दखल घेऊन या ठिकाणी कॉक्रोच पार्टी असेल किंवा सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक असेल यांनी दिल्लीच्या जंतर मंतरवर आपला आवाज बुलंद केला आणि तिथे उपोषण केलं। उपोषणाच्या 20 दिवसापर्यंत सरकारने कुठलीही दखल घेतली नाही, कारण आपल्याला माहिती आहे गेंड्याच्या कातड्याचं हे सरकार आहे। परंतु 20 तारखेला देशातल्या सर्व विद्यार्थी संघटनेनं जंतर मंतर ते पार्लमेंटवर लॉंग मार्च काढायचं ठरवलं आणि त्याच ठिकाणी 2 दिवस आधी सोनम वांगचुकला या देशातल्या सरकारने पोलिसांना हाताशी धरून सकाळच्या रामपाऱ्यामध्ये तिथून गायब करण्याचं काम केलं, कारण दिलं हॉस्पिटलचं। मी आपल्याला सांगू इच्छितो, आज देशामधला सगळा विद्यार्थी जंतर मंतरवर आहे, तो पार्लमेंटवर लॉंग मार्च घेऊन गेलेला आहे। त्यांची मागणी आहे शिक्षणाधिकारी या देशातला आहे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इस्तीफा दिला पाहिजे, यांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण लाखो नाही तर करोडो विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलेलं आहे। म्हणून आज आम्ही नांदेडच्या ITI कॉर्नर, ज्यांनी या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेने आपल्या देशाला आपलं जीवन अर्पण केलं आणि देशातले लाखो विद्यार्थी, करोडो विद्यार्थी शिकले पाहिजे, म्हणून या ठिकाणी आपला आवाज बुलंद नाही केला तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवण्यात
करण्याचं काम केलं. त्याचबरोबर त्याच ITI कॉर्नरमध्ये सर्व पक्ष, सर्व संघटना, सर्व विद्यार्थी, महिला, युवक या ठिकाणी दिल्लीच्या वांगचूकला आमचं समर्थन आहे हा आवाज आम्ही देत आहोत. त्याचबरोबर या राजीनामा हे धर्मेंद्र प्रधाननी तात्काळ दिला पाहिजे. सोबतच आमची मागणी आहे, ज्या वांगचूकला यांनी त्या ठिकाणी गायब करण्याचं काम केलं अशा नरेंद्र मोदींनी सुद्धा या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे. नाही तर विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणारा हा देश आहे. संविधान वाचवण्यासाठी आमच्यासारखे तरुण पिढी रस्त्यामध्ये उतरलेली आहे. या देशामध्ये लोकशाही राहिलेली नाही, चक्क हुकुमशाही आहे. शांततेच्या मार्गाने, बापूच्या मार्गाने आंदोलन दिल्लीमध्ये जंतर मंतर होत असताना पहाटे 7 वाजता उचलून यावं, सौजन्य म्हणून तरी या सरकारने कुठेतरी संवाद साधला पाहिजे. ही चक्क हुकुमशाही आहे आणि हे हुकुमशाही आम्ही चालू देणार नाही. म्हणून आम्ही या ठिकाणी नांदेडचे सर्व पक्षीय, सर्व समाजाचे लोक या ठिकाणी त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज सत्याचा आग्रह धरलेला आहे. धन्यवाद. पुढचं पाऊल काय असेल आपलं? या देशामधला फुले शाहू आंबेडकरांचा वारसा चालणारी तरुण आज रस्त्यावर आलेले आहेत. उद्या जर त्यांनी चुकीचं पाऊल उचललं तर यांना तुम्ही दोष देऊ नका, हे आव्हान या माध्यमातून आम्ही या सरकारला देत आहोत. तू जिंदा है हर एक लहू के कतरे में, हर एक लहू के कतरे में, इंकलाब के नारों में, इंकलाब के नारों में, इंकलाब के नारों में. मागील 22 दिवसापासून जंतर मंतर येथे सोनम वांगचुक व त्यांचे काही सहकारी जे वेगवेगळ्या संघटनांचे विद्यार्थी नेते आहेत हे उपोषणाला बसलेले असताना 20व्या दिवशी मोदी सरकार हे जबरदस्तीने त्यांचं उपोषण तोडण्याच्या प्रयत्नानं दमदाटी करून त्यांना उचलून नेतं. या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्वजण जमलो होतो. आज 20 तारीख येथे दिल्लीमध्ये मोठा मार्च आयोजित केलेला आहे विद्यार्थ्यांतर्फे आणि त्यांच्या पालकांतर्फे, विविध संघटनांतर्फे. मोदीशाहीच्या हुकुमशाहीला कंटाळून या भारतातील जनता ही रस्त्यावर आलेली आहेत, विद्यार्थी रस्त्यावर आलेले आहेत. आम्ही त्यांच्या समर्थनार्थ आज दिल्लीला जाताना न आल्यामुळे नांदेडला राहून त्यांच्या समर्थनार्थ आम्ही मोठं आंदोलन उभं केलं. 1 दिवसाचा सत्याग्रहाचं आज आहे. संध्याकाळी 4 वाजता याची सांगता होईल. काय सांगणार? नवयुवकांना माझं एवढं सांगणं आहे की सद्य परिस्थितीमध्ये कोणत्याही जातीच्या, धर्माच्या पलीकडे जाऊन देशावर जे संकट आलेलं आहे भाजप सरकारचं, त्याच्या विरोधात नवयुवकांनी एकत्रित आलं पाहिजे आणि ही सत्ता उलथवून टाकली पाहिजे. कारण की अशिक्षित लोक जेव्हा या गोष्टींना शिक्षणासाठी जेव्हा इथं या देशामध्ये उपोषणाला बसावं लागत आहे, याच्यापेक्षा या देशाचं दुर्दैव असं काय असणार आहे? हा प्रश्न नवयुवकांना पडणं हा काळाची गरज आहे आणि नवयुवकांनी आता रस्त्यावर येऊन ही लढाई लढली पाहिजे. नांदेड येथील विविध विद्यार्थी संघटना व सर्व पक्षांच्या वतीने सोनम वांगचुक यायचं जे दिल्लीमध्ये आमरण उपोषण चालू होतं त्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा म्हणून आम्ही सर्वजण इथे 1 दिवसीय सत्याग्रहाचं आयोजन केलेलं आहे. या सत्याग्रहाच्या मार्फत आम्ही जो काही नीट पेपर घोटाळ्यामध्ये जो का आपल्या शिक्षण मंत्र्याचं नाव येत आहे, सर्वप्रथम शिक्षण मंत्र्याने राजीनामा दिला पाहिजे. अशा नालायक निर्लज्ज शिक्षण मंत्री जे 20-20 लोक मेलेले असताना सुद्धा साधी संवेदना व्यक्त करायला तयार नसेल तर अशा संवेदनशील शिक्षण मंत्र्यानं राजीनामा दिला पाहिजे. लवकरात लवकर जर शिक्षण मंत्र्याचा राजीनामा दिला नाही तर आमची सर्व विद्यार्थ्यांची पुढील मागणी ही राहील की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचा राजीनामा घेण्यासाठी आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरू आणि जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर जे काही विविध देशामध्ये जे जनरेशन झेडने जे आंदोलन केले होते त्याच्यावर उग्र आंदोलन करून आम्ही या सरकारला हटवण्यासाठी तत्पर राहू. जैसा कि सोनम वांगचुक जी आज 20 दिन से उपोषण बैठे थे, जो कायदे से बैठे थे, उसको दिल्ली पुलिस अचानक उठा के लेके जाती है तो ये शर्मनाक बात है. हम उसका जाहिर निषेध करते हैं और जो भी विद्यार्थी उधर उपोषण को बैठे हैं दिल्ली के अंदर, हम टाइगर ऑटो रिक्शा संगठन की ओर से उनको आज नांदेड़ में 1 दिवसीय इधर चालू है तो उसके लिए हम पाठिंबा देते हैं. और ये सरकार ने जानबूझकर ये विद्यार्थियों को जो देश का भविष्य है आज इनको बर्बाद करने की सोची है, तो ये हम बर्दाश्त नहीं करेंगे. ये जल्द से जल्द जो केंद्रीय शिक्षा मंत्री और महाराष्ट्र के शिक्षा मंत्री हैं उनको तात्काळ राजीनामा लिए जाए, अन्यथा हम पूरे महाराष्ट्रभर आंदोलन करेंगे. मी त्रिशा ब्राह्मणे आज इथे जमलेले आहे माझ्या मित्र आणि मैत्रिणींसोबत. धर्मेंद्र प्रधान
सरचं रेजिग्नेशन घ्यायसाठी. सोनम सरला 20 दिवस झाले हंगर स्ट्राईकवर बसून. त्यांना फोर्सफुली दिल्ली पोलिसने घेऊन गेले आहेत ट्रीटमेंटसाठी. पण हे इनजस्टिस आहे. 20 लोकांनी सुसाईड केले आहेत. आम्हाला जस्टिस पाहिजे, अकाउंटेबिलिटी पाहिजे फ्रॉम धर्मेंद्र सर अँड नरेंद्र मोदी. थँक्यू. आज आम्ही या ठिकाणी जे प्रोटेस्ट करत आहोत त्याचा उद्देश हा आहे की आम्ही लोकांना जागृत करू की या आमच्यासोबत जुडा. कारण हा जो अन्याय चालत आहे, द इनजस्टिस दैट इज वर्किंग इन आवर कंट्री, इट्स वेरी डिफिकल्ट फॉर अ स्टूडेंट टू हैंडल. क्योंकि मैं क्लैट की एस्पिरेंट हूँ, मैं लॉ परस्यू करने वाली हूँ और मेरा पेपर जो क्लैट का हम देते हैं वो हर साल लीक होता है. एंड नॉट जस्ट फॉर नीट, नॉट फॉर जेई, बट एज अ क्लैट एस्पिरेंट आई एम कमिंग एंड आस्किंग यू टू सपोर्ट अस. आज जो प्रोटेस्ट हुआ है उसका मेन यही फोकस है हमारा कि हम सर सोनम वांगचुक को सपोर्ट कर रहे हैं. उनके प्रोटेस्ट में हम थोड़ा सा कॉन्ट्रीब्युशन करें ॲज स्टुडंट, ॲज इंडिव्हिज्युअल अँड मोस्टली ॲज अ सिटिझन. तर हा आमचा उद्देश आहे आजच्या प्रोटेस्टचा. आणि आम्ही फक्त धर्मेंद्र प्रधानजीचा रेजिग्नेशन मागत आहोत, अजून काही नाही.